नमस्कार. नमस्कार. सर, हे गावरान अंडे तुम्ही आता आणलेले आहेत, हा. तर त्याच्याबद्दल आपलं हे कुठं तयार होतात आणि आपला थोडक्यात परिचय द्या. सर, मी डॉक्टर तुषार आवटे, मी वडगाव निंबाळकर, तालुका बारामती इथून आलेलो आहे. आपली अशीच एक म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमची आणि आमची भेट झाली. भेट झाल्यावरती तसे आपल्याकडे बरेच म्हणजे आपण शेतकरी असल्यामुळे बरेच काही पिकतंय, बरेच काही, पण आपल्याला काय अजून तेवढं विकायची आयडिया नाही. त्यातून तुमच्या एका ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला समजलं की बाबा लोकांना चांगलं असं गावरान वगैरे खाण्याची, दुधाची म्हणजे अंड्याची गरज आहे. बरोबर आहे सर. धन्यवाद सर. तुम्ही एका आमच्या फोनवर एवढ्या दुरून आज पुण्यासारख्या शहरामध्ये हे आम्हाला गावरान मेवा उपलब्ध करून देत आहे. खरं तर तुमचे खूप खूप आभार आहेत. आम्ही एक जरी आहेत, पण खरं कष्ट तुमचं आहे. आता सर, तुम्ही पेशंट डॉक्टर आहात आणि आज लोकसंख्या एवढी वाढलेली आणि लोक सगळे कृत्रिम करण्याच्या दिशेने आहेत आणि तुम्ही चांगलं करण्याच्या दिशेने वळलात. याचं कारण काय? याचं कारण काय आहे, आता सर्व म्हणजे आपल्याला त्यातली माहिती आहे. आता बऱ्यापैकी काही लोकांना माहिती आहे, काही नाही, तेच आपल्याला नाही, पण आपल्या स्वतःला माहिती आहे की लोकांना आता गरज कशाची. तर सगळे म्हणजे नैसर्गिक असं काही राहिलेच नाही. सगळं नैसर्गिक, सगळं औषधांवरती, केमिकलवरती चाललेलं आहे आणि त्याचा इफेक्ट असा होतोय की सर्व आता हॉस्पिटलमध्येच फक्त गर्दी झाली आहे. बरोबर. तर त्यापेक्षा आपल्याकडे जे आता आहे नॅचरल वातावरण, नॅचरल आहे, गावाकडे सगळं आहे. त्याला असेच घरते आहे, आपले 50 कोंबड्या होत्या, त्या वाढवत आपल्याकडे 150 ते 200 कोंबडी आहे. तर त्याचा अंडी आणि ते नॅचरल त्यांना जगायला मोकळं वातावरण आहे. आपल्याकडे गायींचा गोठा पण आहे. तर ते म्हणजे 24 तास म्हणले तरी त्या मोकळ्याच असतात. बरोबर. आणि सर, आता कसं होतं, आपण हायब्रिड बद्दल जास्त बोलतच नाही, काय गरज नाही. आता आपल्याला आपल्या गावरान अंडे हे कसे ओळखायचे, त्याची खून काय असते गावरान अंडे काय, कारण मी माझ्या मुलीला देणार आहे, मुलाला देणार आहे, त्यामुळे मी जागरूक असलं पाहिजे. नाही, आता गावरान अंडे बघा, आता काही अंड्यांचा कलर लाल आहे, काहींचा पांढरा आहे, काहींचा तपकिरी आहे, म्हणजे प्रत्येक अंड्याचा कलर वेगळा आहे. बरोबर. प्रत्येक अंड्याची यातल्या साईज तुम्हाला वेगळी भेटेल. बरोबर. म्हणजे छोटी आहे, आता ही मोठी आहे, हे मोठं आहे, आता हे त्याच्यापेक्षा छोटे. म्हणजे एकसारखी साईज नाहीये. एकसारखी साईज नाही, याचा अर्थ काय आहे? आता ह्याचा कलर एकदम म्हणजे ह्याचा गर्द लाल आहे, ह्याचा जरा वेगळा आहे, ह्याचा पांढरा आहे, त्याचा पांढरा आहे. म्हणजे कोंबडी पण ती वेगवेगळी आहे, म्हणजे कोणती म्हणजे त्याचं खाण्याचं प्रमाण वेगळं आहे. बरोबर. आणि निसर्गात जी ज्या पद्धतीने भेटते तशी खाते, त्यामुळे प्रत्येक अंड्यात असं म्हणजे वेगवेगळेपणा आलेला आहे. असं नाही की आपण तिला एकसारखं फीड दिलेलं आहे, त्याच्यावरती वाढवलेले, त्यामुळे सगळे अंडे एकसारखे येऊ शकत नाहीत. येस. म्हणजे ही सगळ्यात मोठी खूण आहे की खरंच या कोंबड्या बाहेर फिरतायत एका जागेवरती पॅक बंद खोलीमध्ये. बरोबर. म्हणजे हे फक्त प्रामाणिक माणूसच ह्या गोष्टी बारकावे शोधू शकतो आणि तो सांगू शकतो. आणि समोरचे जे ग्राहक जे जागरूक आहेत त्यांनाच ही गोष्ट आवडेल. खूप छान प्रयत्न केला सर. जर पुणे शहरामध्ये तुम्हाला म्हणजे ग्राहकांना जर असे गावरान अंडे पाहिजे असतील तर त्यांनी कसा संपर्क करायचा आपल्यासोबत? आता संपर्क करायचा म्हणजे मी तुम्हाला नंबर देतो, त्या माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपल्याकडे क्वांटिटी कमी आहे, बरोबर, पण आपल्याला जशी ऑर्डर भेटेल, जसा रिस्पॉन्स भेटेल, बरोबर, तसे आपण म्हणजे क्वांटिटी वाढवू. म्हणजे 1000-2000 पण आपण पक्षी करू शकतो. प्रश्न कशाचा आहे की आपल्याकडे मार्केट एवढं उपलब्ध नाहीये. बरोबर. मार्केट उपलब्ध आहे सर. काय माहिती का, लोकांना आपलं हे नाही, आपण लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही तेवढं. म्हणजे सोन्याची किंमत कोण सोनाच करू शकतो. तेच ना. आता लोखंडाच्या बाजारामध्ये जर सोनं घेऊन गेलो आपण, कारण हे आम्हाला कमी रेटने विकून परवडणार नाही. बरं सर, ह्याची किंमत काय ठेवली तुम्ही? किंमत आता 14 रुपये ठेवली आपण. बरोबर. म्हणजे ही किंमत सर ह्या अंड्याच्या मागणी काहीच नाहीये. तेच ना. त्याचं कारण काय माहितीये का, की हे फक्त पैशासाठी अंडे तयार केलेलेच नाहीत. हे अंडे हेल्थ म्हणजे ग्राहकांची हेल्थ सगळ्यात महत्वाची आहे. गावरान अंडे आणि हायब्रिड अंड्यामध्ये आपल्याला फक्त मोठं घेऊन काय करायचं, त्याच्यामध्ये बल्क जर बघितला तर मी पण स्वतः ऑब्झर्वेशन केलं की गावरान अंड्याचा जो बल्क आहे मधला आणि हायब्रिड अंड्याचा जो बल्क आहे ह्याच्यामध्ये इतका पिवळा गडद असतो आणि तो फिकट एकसारखा येतो, तो म्हणजे मिक्स होऊनच येतो थोडक्यात. जे म्हणजे वरचे जे पांढरे ते प्रोटीन, बरोबर, आतमध्ये जे हे त्यात जरा कोलेस्ट्रॉल थोडी जास्त असतात, जे पिवळा बलक येतो. बरोबर. ह्याचा तुम्ही जो अंड फोडलं तर पिवळा बलक ऍक्च्युअली वेगळा निघणार आणि तुम्हाला वरचं जे पांढरं कवच आहे, जे प्रोटीन आहे, ते वेगळं निघणार. ऍक्च्युअली दुधापेक्षा पण अंड्यामध्ये जास्त म्हणजे घटक आहेत, सर्वच माहिती, सगळे बरेच तुम्हाला मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स जे काय पाहिजे ते. फक्त अंड्याबद्दल काही एवढी जागरूकता झालेली नाहीये.
अंड म्हणजे नाही का थोडक्यात नॉनव्हेज असं हा, म्हणून व्हेज ते- नॉन हा, व्हेज पडलेलं. त्यात पडलेले आहे गुंतून. बरोबर, त्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. हा. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढ्या दुरून फक्त एका फोनवर आमच्यासाठी 120 अंडे घेऊन आलात. आणि आपला जो भाजीपाला ग्रुप आहे जो तयार केलेला आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून ही मला वाटतं 3 महिन्यानंतर पहिली ऑर्डर असेल की ती शेतकरी ते तो डायरेक्ट ग्राहकाला भेटते. आणि ते पण सांगितलेल्या 14 रुपये किमतीप्रमाणेच हो. तुम्हाला मिळालेली. आणि ते पण तुम्ही सांगितलेल्या दिवशी म्हणजे बरोबर, म्हणजे किती वेळ- आम्ही बिझी असेल काय असेल तरी बरोबर आम्ही 100% ऑर्डर देणार. जर आमच्याकडे अवेलेबल असेल बरोबर तर देणार. आम्ही कुठूनही म्हणजे नाही का असं इकडून आणि तिकडून तसं आम्ही करणार नसेल तर आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगणार की Yes, आता काय yes, अवेलेबल नाही. तुम्हाला बरोबर. आम्ही 2 दिवसांनी ज्यावेळेस म्हणजे ते 60 अंडी बरोबर तुमच्या क्वांटिटीनुसार त्यावेळेस बरोबर. आणून देऊ. बरोबर तसं ह्या अंड्याला काही प्रॉब्लेम येत नाही, काही नाही. तुम्ही किती दिवस ठेवलं ना तरी हा. पण काही प्रॉब्लेम येत नाही. कारण आहे आता- म्हणजे 100% नैसर्गिक आहे. बरोबर, त्याच्यामुळं खराब होण्याचे चान्सेस नाही. हा, तेच ना. खूप खूप धन्यवाद सर. खूप महत्वाचा तुम्ही हा. वेळ दिलाय आणि तुम्ही स्वतः पेशंट डॉक्टर आहात. खूप चांगला संवाद आपण साधलेला आहे. तरी स्क्रीनवर आम्ही तुम्हाला सरांचा व्हॉट्सअप क्रमांक आम्ही देऊ. आणि आमचा भाजीपाला ग्रुप आहे जो पुण्यामधला ग्राहक वर्ग आणि आपल्या आजूबाजूच्या खेड्यातील जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आपण जोडलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. नमस्ते.